नमस्कार, मी कविताच किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आज मी बनवणार आहे डाळबट्टी। घरगुती साहित्यामध्ये जास्त लेयरची कुरकुरीत डाळबट्टी बनवणार आहे। त्यासाठी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग डाळबट्टीसाठी सर्वात आधी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, 2 चिमूटभर हळद टाकावे, ओवा आणि जिरी हातावर चोळून अशा पद्धतीने टाकावे। टाकलेले सर्व साहित्य एकत्रित करून हवे तेवढे पाणी घालूया। डाळबट्टीसाठी मऊसूत असे पीठ भिजवून घ्यायचे आहे। पीठ भिजून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण वरणाची तयारी करायची आहे। त्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेऊन स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायची आहे। बघू शकतात मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। आणि आता त्याच्यात हिंग, हळद, जिरी, चवीनुसार मीठ टाकून आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण बट्टीची तयारी करूया। पीठ भिजून 10 मिनिट झाले। अशा पद्धतीने सेम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। गोळे करून झाल्यानंतर चपाती या आकारात आपल्याला लाटून घ्यायचे आहे। ना जाड ना पातळ, एक सेम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आहे। चपाती लाटून झाल्यानंतर त्यात आपल्याला तेल लावायचे आहे। तेल लावून झाल्यानंतर आपल्याला 4 बाजूने फोल्ड करायचे आहे। प्रत्येक फोल्ड केल्यानंतर आपल्याला तेल लावायचे आहे। तेल लावल्यानंतर मोदकसारखं आपल्याला असे 4 बाजू असे आपल्याला पीठ चौ बाजूने ओढून आपल्याला असं हे दाबायचं आहे। बघू शकता तुम्ही साईडनं मी दाबलंय ओढून, म्हणते जेणेकरून आपली वडी अशी ही फुटणार नाही। आणि हलक्या हाताने असं दाबून मी आता ही बघू शकता तुम्ही तयार झाली। 7 बट्टी माझ्या इथे तयार झाल्या आहेत। आता हे झालेत। आता मी इथे पाणी टावले एका कढईत आणि त्या जाळीवरती आता आपण सगळ्या ह्या वड्या अशा एक करून ठेवणार। ह्या बट्ट्या जाळीवर ठेवून मध्यम आचेवर शिजून द्यायच्या आहे। त्यासाठी आपण हे सगळं असं ठेवून त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट हे कमी आचेवर शिजून द्यायचे। तोवर आपण वरणाची तयारी करूया। डाळ इथे शिजली आहे, छान मऊसूत झाली आहे। आता फोडणीची तयारी करू। तेलात जिरी, मोहरी, कढीपत्ता छान तडकू द्यायचा। त्यानंतर लसूण थोडं परतू देऊया। तेलात थोडं लाल बुंद होऊन त्यात मिरची टाकूया। मिरची टाकल्यानंतर टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकून झालं छान असं परतून घेऊ। त्यानंतर पाहिजे तेवढी आपल्याला हळद घालायची। हळद घालून छान परतून घेतले। आता शिजवलेली डाळ ही ह्यात टाकून तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही यात ॲड करू शकता। सुंदर असे बट्टीसोबत आपले हे फोडणीचं वरण तयार झाले। मीठ आपण आधीच घातलं होतं म्हणून चवीनुसार घालावे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपलं हे वरण कमी गॅसवर शिजवून देऊ। बट्टी मध्यम आचेवर 10 मिनिट ठेवून आता ही शिजली आहे। आता आपण बघू शकता ती कशी टम्म अशी फुगली आहे। आणि आता ही साईडला थंड करायला ठेवून आणि ह्याचे 4 भाग करून घेऊया। 4 भाग मस्त करून बघा किती सुंदर दिसतीये आणि असे लेयर दिसतात त्यात। बघू शकता तुम्ही सगळे ही बट्टी अशी मी ही कट करून घेतली आहे। आता बघा तुम्ही ह्याचे लेयर किती सुंदर दिसत आहेत त्यातून। वा 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 मस्त। तेल मी आधीच गरम करायला ठेवले होते। आता तेल गरम झाले, त्यात ह्या बट्ट्या अशा तळून घेऊ मध्यम आचेवर। मस्त गुलाबी रंग होऊ देऊ त्याचा। मस्त हलक्या हाताने हलवा। मस्त गुलाबी रंग दिसतोय आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या झाल्या आहेत। बघू शकता तुम्ही ही बट्टी किती सुंदर दिसतीये। वरणासोबत खायला किती किती मज्जा आहे। ह्या बट्ट्या अशा तळून झाल्या आहेत। अशा प्रकारे सर्व बट्ट्या तुम्ही तळून घ्या आणि बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा। बाय बाय।